वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपण पिकअपचं क्लच प्लेट बसवणार आहेत। ते बघा कसं बघू शकता, क्लच प्लेट आणलं आपण आणि क्लच बेरिंग पण। आता आपण हे फिटिंग करणार आहे। आपल्याला प्रॉइल पुसून घ्यायचं आहे, त्याच्यावर आपल्याला क्लच प्लेट बसून घ्यायचं आहे। मग प्रॉइल पुसून झाल्यानंतर क्लच प्लेट लावून झाले, आपल्याला क्लचची ह्याचे गिअरची सेटिंग करायची आपल्याला। बरोबर मिनिंग तुम्हाला अटॅच करून बरोबर तुम्हाला मिनिंग चेक करायची ह्याची। बरोबर तुम्हाला लेवल लावायची मिनिंगची प्रेशर प्लेटच्या आतली। बरोबर तुम्हाला जसं गिअरबॉक्स तुम्ही ढकलणार आहे चढून बरोबर स्मूथली बसायला पाहिजे। तर सेटिंग करून तुम्हाला मग क्लच प्लेट फुल टाईट करायची आहे। तुम्हाला ह्याची मिनिंग चेक करून बरोबर तुम्हाला मग क्लच प्लेटचे नट फुल टाईट करून घ्यायचे। प्लेटची सेटिंग झाली आणि क्लच प्लेट फुल टाईट झाले। आता आपण बेरिंग बसवणार आहे याची। ह्याची तुम्हाला बेरिंगची सेटिंग करून बरोबर तुम्हाला बेरिंग लावून घ्यायचं आहे। पिकअपचं क्लच बेरिंग लावलं आहे आपण। आता आपण गिअरबॉक्स चढवणार आहे। कारण आपल्याला जॅक गिअरबॉक्सवरती ओढायचं आहे। मग आपल्याला असं गिअरबॉक्स चढवून घ्यायचं आहे। जे वरती दिसतं ते दोन नट आहे आणि ह्या साईडला लेफ्ट अँड राईट साईडला ते आपल्याला नॉर्मल लावून घ्यायचे आहेत। ह्या साईडला एक बोल्ट दिसतोय तुम्हाला, तो 17चा बोल्ट आहे। 1 2 3 पलीकडच्या हे जो बोल्ट दिसतोय तुम्हाला 17चा, हे आपल्याला चारही बोल्ट नॉर्मल बरोबर तुम्हाला फेस टू फेस इंजनला टच व्हायला पाहिजे। ब्लॉकला बरोबर टच झाल्यानंतर मग तुम्हाला फुल टाईट करायचे चारही नट तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत। मग आज आपल्याला क्लच सिलेंडर लावून घ्यायचं आहे। मग आपण आता स्टार्टर फिटिंग करणार आहे। आपलं स्टार्टर फिटिंग करून झालं आहे। स्टार्टरला 16चे बोल्ट आपल्याला फुल टाईट करून झालेत। स्टार्टरचे क्लच सिलेंडरला पण 16चे बोल्ट आहेत, ते पण आपलं झालं आहे टाईट करून फुल। आता आपण क्रॉस मेंबर बसवणार आहे। क्रॉस मेंबर आपल्याला फुल टाईट करायचे आहेत। असं क्रॉस मेंबर आपल्याला लावून घ्यायचं आहे। इकडचे 2 बोल्ट लावलेत आपण 17चे। आता या साईडचे लावायचे आहेत आणि पलीकडचे लावायचे आहेत। त्यासाठी आपण पहिले जॅक चढवणार आहे। क्रॉस मेंबर टाईट झालं आपलं। 17चे बोल्ट आपले 6चे 6 बोल्ट आपले 17चे बोल्ट टाईट करून झाले। आता आपण जॅक खाली घेणार आहे। आपण जॉईंट लावून घेणार आहे याचं। पहिले तुम्हाला हे बेरिंगचं जे सेंटरचे 2 बोल्ट आहेत 17चे बोल्ट आहेत ते टाईट करायचे आहेत तुम्हाला। खाली 18चे चाकी आहे, वरती 17चे बोल्ट आहेत ते तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे। मग हे जॉईंटचे नट तुम्हाला टाईट करायचे आहेत। 14चा रिंग नाही तर 14चा बॉक्स, मागे 14चा पट्टी लावून तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत जॉईंटचे बोल्ट। तर जॉईंट बिन टाईट झाल्यानंतर मग तुम्हाला गिअरचा जो लिव्हर काढलेला आपण हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे। हे 12चे 2 बोल्ट आहेत आणि पुढे 1 बोल्ट आहे, बघू शकता या साईडला। हे तुम्हाला टाईट करून घ्यायचं। मग ह्याचं पत्रा लावून घ्यायचं आहे तुम्हाला। पत्रा लावून झालं होतं आपलं पिकअपचं क्लच प्लेट टाकून झालं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा।